जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. जय. आज 5 वाजता उठलो, घरातलं थोडंसं काम वगैरे करून सकाळी फिरून आलो, जिमला जाऊन आलो, दिवसभर ड्युटी केली, रात्रीचे 11:30 वाजलेत आणि माझं मनच नव्हतं मानत की आज काहीतरी राहतंय. कंटाळा तर खूप आला होता, पण असं वाटत होतं कुठेतरी कोणीतरी उपाशी झोपला असेल, कोणीतरी पाण्या वाचून तडपडत असेल, कोणाला तरी आपली गरज असेल. आणि मला स्वामींनी सांगितलं की तू जा, तू लोकांना भेटून ये, तुला शांत झोप लागेल. मी आणि हे माझे मित्र आहेत, हे सगळेजण आज फ्रुट्स तुम्ही बघू शकता, एकदम सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे फ्रुट्स आणि आपण पाणी घेऊन आलेलो आहे त्यांच्यासाठी. ये मेरे दोस्त है दर्पण शाह और ये मेरे दोस्त है वैभव पटेल. तो हम लोग आज आप देख रहे हैं कि कैंसर एक ऐसी बीमारी है जो पूरे देश को खा रही है, मगर पैसा ना होने के कारण बहुत सारे लोग इस बीमारी से हार मानते जा रहे हैं. और हम लोग इन लोगों के लिए एक छोटा सा काम कर रहे हैं, जो भगवान ने हमको बोला है वही कर रहे हैं. बस थोड़ा सा अन्नदान कर रहे हैं, आप भी करो. आप अगर करोगे तो लाइफ में आगे बढ़ोगे, दिल को सुकून मिलेगा और किसी की भूख मिटेगी, किसी की प्यास मिटेगी. आप एक दोगे तो भगवान आपको 10 देगा, ये याद रखना हमेशा. और ये मेरे दोस्त लोग आज मेरी पहली बार मेरे साथ में सब लोग खड़े हैं, तो मैं दिल से इन सब लोगों का शुक्रिया करना चाहता हूँ. और इन सब लोगों को आज हम ये फ्रूट्स देने वाले हैं. बघू शकता तुम्ही, आज हे फ्रुट्स दिलेले आहेत, एकदम चांगल्या क्वालिटीचे फ्रुट्स आहेत, जेणेकरून लोकांनी खाल्लं तर समाधानी झाले पाहिजेत. एवढंच हेतू आहे, बाकी काही नाही. दिवसभर कंटाळून आलो होतो, झोप लागत नव्हती. झोप लागत नाही म्हणून स्वामींनी सांगितलं जा वाडा, भेटून ये. आलो भेटायला आणि माझे मित्र आज माझ्यासोबत आलेत. खूप बरं वाटतं, खूप आनंद वाटतं आज. हा जेवा फटाफट.